Okay students, now let us see the remaining part of the first chapter, basic concept in geometry. Geometry मध्ये जे बेसिक कन्सेप्ट आहेत काही त्याचा रिमेनिंग पार्ट आपल्याला आता बघायचा आहे, म्हणजे प्रॉब्लेम सेट 1 आणि थोडासा अगोदर राहिलेला पार्ट आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि तुम्हाला माझं टीचिंग आवडत असेल तर जरूर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. याच्या अगोदरचा व्हिडिओ जरूर बघा, त्याशिवाय तुमची याची लिंक लागणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, व्हिडिओ जे आहे ते क्रमाने बघा, म्हणजेच जे काही महत्त्वाचे घटक असतील ते अगोदरच्या थेरममध्ये व्हिडिओमध्ये असतात आणि त्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण नंतर सोडवतो. ओके, आता बघा, पहिले पॉस्ट्युलेट म्हणजे काय. मग युक्लिड नावाचा जो मॅथेमॅटिशियन आहे त्याने काही पॉस्ट्युलेट्स मांडली. म्हणजे काय की असे काही स्टेटमेंट केली की जी सगळ्यांना मान्य होती, सेल्फ इव्हिडंट होती, त्याला कुठलाही पुरावा देण्याची गरज नव्हती. म्हणजे इथं डेफिनेशन काय तयार झाली बघा, सम सेल्फ इव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स विच आर ॲक्सेप्टेड बाय ऑल आर कॉल्ड ॲज दी पॉस्ट्युलेट्स. की जे सगळ्यांना मान्य आहे आणि ते सेल्फ इव्हिडंट आहे, त्याचा कुठलाही पुरावा द्यायची गरज नाही, त्याला पॉस्ट्युलेट असं म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये गृहीतक म्हणतात. नंतर थेरम म्हणजे काय, तर याचा वापर करून आपण काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या लॉजिकली प्रूव्ह करू शकतो. काही प्रॉपर्टीज लॉजिकली प्रूव्ह करता येतात. मग प्रॉपर्टीज विच आर प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड ॲज दी थेरम. पुढे येणार आहे हे सगळं तुम्हाला. आता युक्लिड जो होता, युक्लिडने 5 पॉस्ट्युलेट्स मांडले, 5 गृहीतके मांडली आणि त्याच्यावर पूर्ण आता जे आपण मॅथ सेकंड की ज्याला जॉमेट्री म्हटलं जातं, ही पूर्ण टेक्स्टबुक या युक्लिडच्या पॉस्ट्युलेट्सवरची डिपेंडंट आहे, त्यावर आधारलेलं आहे. म्हणून त्याला आपण युक्लिडियन जॉमेट्रीसुद्धा म्हणतो. हे पूर्ण टेक्स्टबुक. अजून इतरांचे पण पॉस्ट्युलेट आहेत, त्याची बुक्स वेगळे आहेत. आपल्या सिलेबसमध्ये फक्त युक्लिडचा रेफरन्स आहे. मग आता युक्लिडने काय म्हटलं, त्याचे 5 पॉस्ट्युलेट काय होते तर जरा नीट समजून घ्या. गृहीतकं काय होती. पहिलं होतं, देर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉईंट. एक पॉईंट दिला असेल, सपोज दिस इज अ पॉईंट ए, याच्यामधून आपण इन्फायनाईट लाईन्स काढू शकतो, असंख्य लाईन काढू शकतो, अमर्यादित. पहिली लाईन अशी काढता येईल, दुसरी अशी काढता येईल, तिसरी अशी काढता येईल. अशा इन्फानाईट लाईन्स आपण त्या एका पॉईंटमधून काढू शकतो. सेकंड, देर इज वन अँड ओनली लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. जर 2 पॉईंट दिले असतील, सपोज दिस इज पॉईंट ए अँड दिस इज पॉईंट बी, तर दोघांमधून जाणारी वन अँड ओनली लाईन आपल्याला काढता येते. एकच लाईन काढता येईल, जास्त नाही. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज अ सेंटर. समजा आपल्याला सांगितलं आहे की एखादं सर्कल आहे, त्याची रेडियस आहे 5 सेंटीमीटर. मग आपण इथे सेंटर घेतला, ओ मानला सेंटर, आणि कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं आणि लोखंडी टोक इथे ठेवून जर सर्कल काढलं, तर अशा पद्धतीने आपण हे सर्कल काढू शकतो. हे काढताना आपण सेंटर कोणताही मानू शकतो. इथे सेंटर मानला म्हणून इथं काढलं, इथं सेंटर घेतलं तर इथं येईल, इथं काढलं तर इथे येईल. जागा त्याची सेंटरची बदलू शकते, पण सर्कल जे आहे ते सारखंच असणार आहे. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट विथ इच अदर. ज्या अँगलचं मेजरमेंट 90 डिग्री असतं, असे जे राईट अँगल्स असतील ते सगळे कॉन्ग्रुअंट असणार आहे, सगळे एकरूप असणार आहेत. आणि शेवटचं पॉस्ट्युलेट जे खूप महत्त्वाचं मानलं जातं, इफ 2 इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल आर इक्वल टू transversal of 2 lines add up to less than 2 right angles, then the lines produced in that direction intersect each other. जर आपण समजून घेऊ, 1-2 मिनिटात फक्त हे सगळं मी पुसून टाकतो आणि तुम्हाला ते पॉस्ट्युलेट समजून सांगतो. ओके, नाउ सी द लास्ट पॉस्ट्युलेट, 5th पॉस्ट्युलेट. ते काय सांगतं बघा. समजा इफ वी हॅव ड्रॉन 2 लाईन्स अँड दिस इज अ ट्रान्सव्हर्सल. मग ह्या ट्रान्सफरच्या एकाच साईडला इंटेरियर अँगलची जी पेअर तयार होते, समजा हा अँगल ए आणि हा अँगल बी आहे, ह्या दोघांची ॲडिशन जर 2 राईट अँगलपेक्षा कमी आली, म्हणजे किती, 2 राईट अँगल म्हणजे 90 + 90 म्हणजेच काय झालं, 180 डिग्री. म्हणजे या दोघांची ॲडिशन जर 180 पेक्षा कमी आली, तर या लाईन्स ज्या आहेत त्या डायरेक्शनला आपण ह्या ट्रान्सव्हर्सलची लेफ्ट साईडचे 2 अँगल घेतले ना इंटेरियर, मग त्या डायरेक्शनला त्या लाईन्स काय करणार आहे, एकमेकाला इंटरसेक्ट करणार आहे. ते आपल्याला पण दिसतंय, हे लाईन अशा एक्सटेंड केल्या इकडे, ते ह्या बरोबर एकमेकाला इंटरसेक्ट करणार आहे अशा कुठेतरी. येते लक्षात, याचा अर्थ समजला का. काय, ज्यावेळेस 2 लाईन्सला एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असेल आणि इंटेरियर अँगलची जी पेअर आहे त्यांची ॲडिशन 2 राईट अँगलपेक्षा कमी असेल, तर त्या लाईन्स त्या
ज्या साईडला ती इंटिरियर अँगल्स आहेत तिकडे एकमेकीला इंटरसेक्ट करणार आहेत. इथे हे जे सी आणि डी जर घेतले तर या दोघांची ॲडिशन 180 पेक्षा जास्त येणार आहे, म्हणजेच या लाईन्स इकडे एकमेकीला इंटरसेक्ट करू शकणार नाहीत. आता पुढचा आहे प्रूफ. आपण जेव्हा थेरम बघतो मग थेरमचं प्रूफ द्यावं लागतं. मग प्रूफ म्हणजे काय? द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. आणि प्रूफ दोन प्रकारचे असतात, एक डायरेक्ट प्रूफ आणि दुसरं इनडायरेक्ट. मग डायरेक्ट म्हणजे काय? स्टेप बाय स्टेप आपल्याला जे विचारलंय प्रूव्ह करायला ते फक्त प्रूव्ह करत जाणं. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? तर जे प्रूव्ह करायला सांगितले ते फॉल्स आहे, चुकीचं आहे असं म्हणायचं आणि एक एक स्टेप बाय स्टेप करत जायचं आणि शेवटी असं म्हणायचं की आपण जे त्याला फॉल्स म्हटलं होतं ते चुकीचं आहे, म्हणजेच ते दिलेलं खरं आहे, ट्रू आहे. अशा पद्धतीने ते इनडायरेक्ट प्रूफ येतं. जनरली आपण इनडायरेक्टचा फार वापर करत नाही, पण डायरेक्ट प्रूफचा जास्तीत जास्त वापर करत असतो, हे लक्षात ठेवा. आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की थेरमचा प्रूफ कसा असतो आणि काय त्याच्यात रूल वापरायचा असतो. आता उदाहरण एक छोटंसं खूप छान आहे, मी नेहमी सांगतो की वर्ग चालू होता, वर्गामध्ये मुलं बसलेली होती आणि एक मुलगा उशिरा आला. उशिरा आल्यानंतर त्याला विचारलं, का लेट आलास तू, का उशिरा आला? तर म्हटलं लेट झालो म्हणून उशिरा आलो. आता हे जोकिंग पार्ट होता की लेट झालो म्हणून उशिरा आला. मग त्याला परत विचारलं, तरी लेट का झाला? मग त्याने सांगितलं की आमचा मळा आहे, मळ्यामध्ये आंब्याची झाडं आहेत आणि मला आईने सांगितलं की कैऱ्या तोडून आण. मी कैऱ्या तोडायला गेलो, पिशवी घेऊन गेलो, झाडावरती चढलो, कैऱ्या तोडल्या, पिशवीत भरल्या, पण मला खालीच उतरता येईना. खूप वेळ विचार केला. मग घरी गेलो, शिडी आणली आणि खाली उतरलो. हा जोकिंग पार्ट झाला की ज्याला उतरता येत नव्हतं तो घरी कसा गेला, खाली कसा उतरला, बरोबर आहे. पण दुसरा एक मुलगा, हीच रचना किंवा हीच जी गोष्ट आहे, आता आपल्याला हसू आलं की असं शक्य नाही, पण तो जर असं म्हटलं असता की मी घरून निघालो, पिशवी घेतली, एक शिडी बरोबर घेतली, मळ्यात गेलो, झाडाला शिडी लावली, झाडावरती चढलो, कैऱ्या तोडल्या, पिशवीत भरल्या, खाली उतरलो, शिडी बरोबर परत घेतली बगलेमध्ये आणि घरी आलो, तर आपल्याला असं आलं नसतं. म्हणजे काय की घटक तेच आहे, मुलगा, पिशवी, शिडी, आंब्याचं झाड, कैऱ्या. ओके, घटक तर बदलले नाही, पण पहिल्यांदा हसू आलं, दुसऱ्यांदा नाही आलं. का? तर तो क्रम होता, त्या क्रमाने त्यांनी ती क्रिया केली आणि त्याच क्रमाने आपल्याला प्रूफ लिहायचं असतं. कुठलाही एखादा थेरम लिहायचं असेल आपल्याला, त्याचं प्रूफ लिहायचं असेल तर लॉजिकली स्टेप बाय स्टेप लिहायचं असतं, कुठेही मागे पुढे करून चालत नाही. अर्थात याचं फार टेन्शन घेऊ नका. जेव्हा आपण थेरमचे प्रूफ घेऊ त्यावेळेस ते खूप इझी पद्धतीने तुम्हाला सांगता येईल किंवा समजून घेता येईल. ओके, एक थेरम आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. मग दोन लाईन्स इंटरसेक्ट करतायत. समजा ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे, दोन्ही एकमेकाला इथे इंटरसेक्ट करतायत. पहिल्या लाईनचं नाव समजा ए बी घेतलं आपण आणि दुसरी पी क्यू घेतली आणि इथे टी पॉईंट आहे. दोन्ही लाईन एकमेकीला पॉईंट टीमध्ये इंटरसेक्ट करतात. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स कोणते असतात? हा अँगल आणि हा अँगल, याला अपोजिट म्हणणार. हा अँगल आणि हा अँगल, याला सुद्धा काय म्हणणार? अपोजिट म्हणणार. आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे की त्यांचे मेजर्स इक्वल असतात, म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट असतात. मग गिवन काय? गिवन काय दिलंय आपल्याला? हे दिलंय काय? द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. मग आता फक्त लाईन इंटरसेक्ट करता असं दिलंय. लाईन ए बी अँड लाईन पी क्यू इंटरसेक्ट ॲट पॉईंट टी. हे गिवन आहे. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह काय करायचं आहे? अपोजिट अँगलचे पेअर इक्वल मेजरचे आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहे. इक्वल मेजरचे आहेत म्हणजेच काय? कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय म्हणणार आपण? मग पहिलं प्रूफ आहे आपलं, अँगल ए टी क्यू इज इक्वल टू, इक्वल मेजर्स म्हणजे इक्वल मेजरमेंट त्याचं, पी टी बी, अँगल पी टी बी. हे प्रूव्ह करायचं आहे. सेकंड, अजून ही पेअर समोरची झाली ती अपोजिट अँगलची, ही पण तीच आहे. मग ए टी पी इज इक्वल टू क्यू टी बी. ह्या दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहे. ओके, आता इथे फिगरमध्ये बघा, अँगल ए टी पी आणि ए टी क्यू ही अँगल्स इन लिनियर पेअर्स आहेत, रेषीय जोडी आहे, बरोबर आहे. आणि रेषीय जोडी ही सप्लिमेंटरी असते, म्हणजे दोघांची ॲडिशन 180. म्हणजे काय होईल? अँगल ए टी पी इज प्लस
अँगल ATQ is equal to 180. Equation number 1, angles in linear pair. Angles in linear pairs. अँगल्स इन लिनियर पेअर. इथं मेजर्ड अँगल पण लिहितात आणि डायरेक्ट नुसता अँगल लिहिला तरी चालतो, काही फरक पडत नाही. परत आता या दोघांचा विचार करू. ATQ आणि QTB ही पण पेअर अँगल्स इन लिनियर पेअर आहे. दोघांची ॲडिशन 180 म्हणजे काय, अँगल ATQ प्लस अँगल QTB इज इक्वल टू 180. इक्वेशन नंबर 2. आणि याच्यासाठी सुद्धा रिझन हेच, अँगल्स इन लिनियर पेअर्स. दोघांची राईट साईड सारखी आहे म्हणजे लेफ्ट साईड सुद्धा सारखी. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 राईट साईड सारखी म्हणजे लेफ्ट साईड सारखी. अँगल ATP प्लस अँगल ATQ इज इक्वल टू अँगल ATQ प्लस अँगल QTB. हा ATQ दोन्ही साईडला ॲड केलाय, दोन्ही साईडचं कॅन्सल होईल म्हणजे उरलं कोण. Therefore, angle ATP is equal to angle QTB म्हणजे हे मिळालं. मग याच पद्धतीने दुसऱ्या अँगलच्या पेअर घेऊन आपण हे प्रूव्ह करू शकतो. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह काय प्रूव्ह करू शकतो आपण, अँगल ATQ इज इक्वल टू अँगल PTB हे आपण प्रूव्ह करू शकतो. हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी विचारला जातो. कुठेही पाठांतर करू नका, स्टेप बाय स्टेप लिहित जा, काही पाठ करायची गरज नाही. ओके, नाउ सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ प्रॉब्लेम सेट 1. सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पहिला क्वेश्चन काय, हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. कुठलाही सेगमेंट असेल त्याला मिड पॉईंट किती असणार आहे, 1 फक्त. कारण मिड पॉईंट म्हणजे काय, त्याचे 2 सारखे भाग करणारा. ओनली 1. आणि याचा आन्सर लिहायचं आपण काय लिहिणार, फक्त आन्सर याचा असणार आहे ऑप्शन A. एवढंच लिहा फक्त पेपरमध्ये, ऑप्शन A. नंतर हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. 2 डिस्टिंक्ट लाईन्स एकमेकाला जर इंटरसेक्ट करत असतील अशा, तर दोघांचा इंटरसेक्शन काय असणार आहे, फक्त जस्ट अ सिंगल पॉईंट. म्हणजे काय, किती डिस्टिंक्ट म्हणजे किती पॉईंट्स असतील त्याचे, सिंगल, 1. C म्हणजे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन C. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स हा ABC. AB कनेक्ट केला तर पहिली लाईन, BC कनेक्ट केला तर दुसरी, AC कनेक्ट केला तर तिसरी. म्हणजे 3 ज्या डिस्टिंक्ट पॉइंट्स असतील त्याच्यापासून आपल्याला किती लाईन्स काढता येतात, 3 काढता येतील. किंवा जर ते नॉन कोलिनियर असतील आणि तिन्ही जर पॉईंट कोलिनियर असतील तर, एका रेषेत असले तर ABC म्हणजे त्यावेळेस एकच लाईन तयार होईल. म्हणजे आपला ऑप्शन आला 1 or 3 म्हणजे ऑप्शन C इज द आन्सर. फाइंड डिस्टन्स AB इफ कोऑर्डिनेट्स ऑफ A and B आर -2 and 5 रिस्पेक्टिव्हली. आता याच्यामधलं आपल्याला जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण फॉर्म्युला काय मानतो, बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बिगर कोण यांच्यामध्ये 5, मोठा, मायनस, हा पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये टाका. काय येईल, 5 + 2 इज इक्वल टू 7. ऑप्शन C. सरळ फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करावं लागेल, दुसरं ऑप्शन नाही त्याला काही. इफ PQR हे यांच्यामधला बिटवीननेस आहे, Q इज बिटवीन P अँड R, डिस्टन्स PQ इज इक्वल टू 2, डिस्टन्स PR इज इक्वल टू 10. हिला फिगर काढली तर खूप सोपं होईल आपल्याला. या पद्धतीने PQ आणि R, त्यापैकी PQ दिलाय 2 आणि पूर्ण PR जो दिलाय तो 10. PR जो दिलाय 10. मग जर QR काढायचं असेल तर पूर्ण 10 मधून 2 काय करणार, मायनस. 10 - 2 = 8. सो द आन्सर इज ऑप्शन B. आन्सर ऑप्शन B. नेहमी लक्षात ठेवा, 10वीला बऱ्याच मुलांचं म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये 10वीचे पेपर चेक करत असताना किंवा मॉडरेशन करत असताना, मॉडरेटर म्हणून काम करताना हे जाणवलं आहे की जे हुशार मुलं आहेत ते या
पहिल्या प्रश्नामध्ये थोडंसं दुर्लक्ष करतात आणि तिथेच मार्क कमी होतात. पुढचे थेरम असतील, बाकीचं थोडंसं अवघड असेल ते सहज सोडवतात, त्यात आउट ऑफ मार्क घेतात. पण पहिल्या भागावर थोडंसं दुर्लक्ष करतात. तुम्ही आत्तापासून 9वीला आहात, याची चांगली सवय ठेवा. या पहिल्या प्रश्नात आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजेत. Okay, now see the second example. On a number line, coordinates of P, Q, R are 3, -5 and 6 respectively. म्हणजे काय? P चा coordinate आहे 3, Q चा आहे -5 आणि R चा आहे 6. And we have to check with reason which statement is true or false. या चारपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणतं फॉल्स आहे. मग आपण एक काम करूया, सरळ सरळ 3 डिस्टन्स एकदा काढून घेऊ. डिस्टन्स PQ is equal to bigger coordinate minus smaller coordinate. Therefore distance PQ is equal to, आता या दोघांमध्ये हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह नेहमी मोठा असतो, मायनस परत हा पण मायनस आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये टाका. Therefore distance PQ is equal to 3 + 5. distance PQ is equal to 8. ही फर्स्ट इक्वेशन आहे. तसंच QR चा डिस्टन्स काढून घ्या. डिस्टन्स QR इज इक्वल टू, परत तोच फॉर्म्युला, BC - SC. QR इज इक्वल टू, आता या दोघांमध्ये कोण मोठा आहे? जो पॉझिटिव्ह आहे तो मोठा आहे, 6 मोठा आहे म्हणजे 6 परत मायनस ब्रॅकेटमध्ये 5. देअरफॉर डिस्टन्स QR इज इक्वल टू 6 + 5 इज इक्वल टू 11. इक्वेशन नंबर 2. आता थर्ड घेऊया. PR घेऊ डिस्टन्स. डिस्टन्स PR इज इक्वल टू BC - SC. डिस्टन्स PR इज इक्वल टू, PR मध्ये P आणि R मध्ये आता दोन्ही पॉझिटिव्ह आहे, त्यापैकी 3 आणि 6 मध्ये 6 मोठा आहे, 6 - 3. देअरफॉर डिस्टन्स PR इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. आता पहिलं स्टेटमेंट चेक करूया. PQ आणि QR दोघांचे ॲडिशन, PQ + QR, PQ + QR. सरळ सरळ दिसते. PQ 8 आहे आणि QR 11 आहे. दोघांचे ॲडिशन काय होणार आहे? 19. आणि 19 हा या 3 पेक्षा मोठा आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. मग त्यासाठी लिहायचं असेल तर आपण इथं ते तसं पण लिहू शकतो. डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR is equal to 8 + 11 is equal to 19. मग याच्यावरून आपल्याला कळतं आहे की 3 हे दोघांचे ॲडिशन या, एक मिनिट आपण थोडंसं कुठेतरी कन्फ्यूज झालो आहे आपण. PQ किती आला आपला? 8 आणि QR किती आला आहे? 5, 11. QR किती आला आहे? 11. आता दोघांची ॲडिशन केली तर ती काही PR इतकी येत नाही, म्हणजेच डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज नॉट इक्वल टू डिस्टन्स PR. म्हणजे फर्स्ट ए स्टेटमेंट इज फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे. सेकंड, आता अशाच पद्धतीने प्रत्येकाला चेक करू शकतो आपण. मग सेकंड काय येईल आपलं? PR + RQ. PR 3 आहे, RQ म्हणजेच QR 11 आहे, 3 आणि 11 14. तो पण PQ इतका येत नाही, म्हणजेच B स्टेटमेंट इज फॉल्स. थर्ड बघा, PR + PQ. PR किती आपल्याकडे? PR 3 आणि PQ किती? 8. 8 आणि 3 11 आणि हा पण QR 11 आहे. RQ म्हणजेच QR, म्हणजेच थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट. C स्टेटमेंट इज ट्रू. आणि शेवटचं उरलं आपलं D चेक करून बघा. PQ किती आपल्याकडे? 8. 8 मधून PR मायनस करा, 3 उरले 5. 5 काही QR इतके येत नाही, म्हणजे D सुद्धा रॉंग स्टेटमेंट आहे. D स्टेटमेंट इज फॉल्स. एक चेक केल्यानंतर बाकीचे असले तरी काही हरकत नाही आहे. सगळ्यांचं चेक करत बसायची काही गरज नाही आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या.
Okay student, now see the next example. Coordinates of some pairs of points are given below, hence find the distance between each pair. Distance find out करायचे. खूपच सोपं क्वेश्चन आहे. सरळ सरळ डायरेक्ट वापरा. दोघांमध्ये जो मोठा असेल 6 त्यातून मायनस करा. 6 - 3 = 3. संपलं. काहीच करायची गरज नाही. डिस्टन्स फार झालं तर डिस्टन्स शब्द वापरा. d = शॉर्ट फॉर्म डिस्टन्स d = 3. सेकंड आहे -9 - 1. d = आता या दोघांमध्ये दोघं मायनस आहे म्हणजेच -1 हा मोठा असेल म्हणजेच काय -1 मायनस हा पण मायनस आहे ब्रॅकेटमध्ये. d = -1 + 9 सरळ सबट्रॅक्शन होईल. 1 + 1 मायनस आहे. 9 मधून 1 गेला 8 आणि 9चं साईन आहे प्लस. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं. जर आलं तर आपलं चुकलं असं समजा. सेकंड नंतर थर्ड बघूया. थर्डमध्ये दिलं आहे -4 आणि 5 इझी एकदम. d = 5 - -4. d = 5 + 4. d = 9. फोर्थ बघूया. फोर्थ आहे x and -2. आता याच्यात मोठा कोण नेमका? आता एक्सचं साईन काय प्लस याचं काय मायनस, मग प्लस नेहमी मोठा असतो बरोबर आहे. म्हणजे d = x - -2. देअरफॉर d = x + 2. हे लक्षात ठेवा. याचं साईन दिलेलं नाही म्हणजे काय असतं पॉझिटिव्ह. फोर्थ झाला. फिफ्थ आहे x + 3 आणि x - 3. x + 3 आणि x - 3. आता इथे मोठा कोण आहे बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा x म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असेल. समजा आपण 2 मानला तर 2 + 3 किती होईल 5 आणि 2 - 3 किती होईल -1. म्हणजेच ही नेहमी काय असणार आहे मोठी. मग d = मोठ्यातून लहान वजा करा. हा मोठा आहे मायनस वजा करताना पूर्ण टर्म करावं लागेल म्हणून ब्रॅकेटमध्ये टाका x - 3. देअरफॉर d = x + 3 याचा प्रत्येकाचं मायनस करा. -x मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस x - x कॅन्सल झाला +3 + 3 6 झाला. मग d = 6. लक्षात ठेवा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. -25 अँड -47 इझी एकदम. याच्यात मोठा कोण आहे अल्टिमेटली -25 -47 देअरफॉर d = -25 + 47 आणि 47 मधून जर 25 गेला तर उरले 22. दिस इज द डिस्टन्स. आणि शेवटचा आहे सातवा आहे 80 अँड -85. d = कोण मोठा आहे 80 मायनस लहान तो पण मायनस म्हणून ब्रॅकेटमध्ये d = 80 दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस. देअरफॉर d = 165. खूप सोपे उदाहरण आहेत. फक्तच विचार करण्यासारखे जे असतील तर 1 2 हे दोनच फक्त विचार करण्यासारखे आहेत. ते कसे सोडवले लक्षात ठेवा. पाठांतर करायची गरज नाही. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P ऑन अ नंबर लाईन. आपण कन्सिडर करूया ही एक नंबर लाईन आहे. इथे पॉईंट P आहे की ज्या पॉईंट P वर दाखवूया. पॉईंट P की ज्याचा कोऑर्डिनेट आहे -7. ओके फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8. याच्यापासून 8 युनिट डिस्टन्सवरती समजा इकडे पण एक असणारे Q मानला. त्याचा कोऑर्डिनेट आहे x आणि इथून इकडे हे डिस्टन्स 8 आहे पूर्ण आणि इथून इकडे r घेतला आणि त्याचा कोऑर्डिनेट आपण मानला y. दोघांचं डिस्टन्स सारखं आहे. हा पण इकडे आहे हा पण इकडे. म्हणजे आपल्याला देताना काय काय दिलंय बघा. फ्रॉम फिगर Qचा कोऑर्डिनेट आहे x, Pचा आहे -7 आणि rचा आहे y. त्याचबरोबर डिस्टन्स देऊन ठेवलं आहे. डिस्टन्स QP = 8 अँड डिस्टन्स PR = 8. सर आपला नेहमीप्रमाणे फॉर्म्युला वापरा. डिस्टन्स QP काढायचं असेल काय करावं लागेल. डिस्टन्स QP = बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. QPचं डिस्टन्स देऊन ठेवलं आहे 8 आता याच्यामध्ये मोठं कोण असणार आहे. हा x जो आहे तो लेफ्ट साईडला आहे म्हणजेच तो मायनस असणार आहे. म्हणजेच इथे मोठा कोण असणार आहे -7 मायनस स्मॉलर जो आहे तो x. ब्रॅकेटमध्ये नाही टाकला तरी चालेल कारण तो मायनस नाही आहे x फक्त झालं. हा -7 इकडे आणा काय होईल 8
प्लस 7 इज इक्वल टू -x, दोघांची ॲडिशन केली तर 15 इज इक्वल टू -x. याचं जे मायनस साईन आहे ते 15ला देऊन टाका, काय होईल? देअरफॉर -15 इज इक्वल टू x. म्हणजे इकडे जो 8 डिस्टन्सवरती असेल त्याचा कोऑर्डिनेट काय येणार आहे? -15. आता इकडचं शोधूया, काय? डिस्टन्स PR इज इक्वल टू BC मायनस SC. मग आता या दोघांमध्ये, इकडे या दोघांमध्ये कोण मोठं आहे? हा इकडे आला म्हणजे राईट साईडला जसं जाल तशी व्हॅल्यू वाढत जाते. म्हणजे y मोठा आहे, हा लहान आहे. मग हे पण डिस्टन्स देऊन ठेवले 8 इक्वल टू y मायनस, आणि हा पण मायनस आहे म्हणून -7. देअरफॉर 8 इक्वल टू y प्लस 7, हा प्लस 7 इकडे मायनस करा. 8 - 7 इज इक्वल टू y, दोघांचं सबस्ट्रॅक्शन 1. म्हणजेच इकडच्याचा कोऑर्डिनेट मिळाला 1 आणि याचा मिळाला -15. फक्त लिहावं लागेल द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स आर -15 अँड 1. हे शेवटी लिहावं लागणार आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example. Example number 5. Answer the following questions. If A dash B dash C, म्हणजे in between is देऊन ठेवला आहे. Here is A, here is B and here is C. Distance AC पूर्ण डिस्टन्स आहे 17 आणि BC जो आहे तो आहे 6.5 आणि AB विचारला आहे. फिगरवरून एकदम सोपं आहे, दोघांची सबस्ट्रॅक्शन आहे फक्त. डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC माइनस डिस्टन्स BC. इजी एकदम. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 17 मायनस 6.5. आता 17 म्हणजेच काय असतो? 17.0 त्यातून 6.5, 10मधून 0तून जातं म्हणून 10, 10तून 5 गेले 5, एक आजच्या देऊन टाका. 7तून 7 गेले 0, 10, डेसिमल पॉईंट इथे. म्हणजेच 10.5 इज द आन्सर. डिस्टन्स AB इज इक्वल टू 10.5. इकडे बघा, इथे पण फिगर काढता येईल आपल्याला. P, Q आणि R याच्यावरून काढतोय आपण हे. नंतर PQ देऊन ठेवला आहे 3.4, QR देऊन ठेवला आहे 5.7 आणि PR विचारला आहे. सरळ सरळ दोघांची ॲडिशन आहे. डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR. Therefore, distance PR is equal to 3.4 plus 5.7. Therefore, distance PR is equal to 4 आणि 7 11, 1 हातशा 3 आणि 1 4 आणि 5 9 आणि डेसिमल पॉईंट 1. दिस इज द फायनल आन्सर. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. नाउ सी द 6th एक्झाम्पल. आता जे चौथं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं 4th नंबरचं, ते आणि एकदम सेम आहे. फिगर काढा पहिले. अगोदर फिगर काढूया. आता जो पॉईंट आपल्याला A दिला आहे तो A आपण इथे घेतला की ज्याचा कोऑर्डिनेट आहे 1. आणि व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 7. मग इकडे आपण घेणार P. नंबर लाईन थोडी मोठी काढली तरी चालेल ना, सेगमेंट काढायची गरज नाही. इथे आपण घेणार P आणि इथे आपण घेणार Q. ओके. मागच्या ज्याच्यामध्ये याचा कोऑर्डिनेट आपण x मानला होता, याचा y मानला होता. इथे फक्त याचा मागच्या वेळेस मला वाटतं -7 होता. येस, -7. इथे फक्त 1 आला आणि डिस्टन्स जे होतं हे इथे 7 दिलं आहे. आपल्याला मागच्या वेळेस 8 डिस्टन्स दिलं होतं. एकदम इझी आहे. सेम या पद्धतीने सोडवा, काही अडचण येणार नाही. 4 नंबरचा क्वेश्चन आणि हे सेम आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज झाल्या. तुम्हाला सोडवता येईल. ट्राय करा. Okay, now see the next example. Write the following statements in conditional form. That is, we have to write this statement using if then. Every rhombus is a square if a given quadrilateral is a rhombus, then it is a square. Then it is a square. या पद्धतीने आपल्याला if then वापरता येईल. Angles in linear pair are supplementary if given angles are
given angles are in linear pair, then they are supplementary. They are supplementary. इकडे a triangle is a figure formed by three segments if given figure is a triangle, then it is formed by three segments. A number having only two divisors is called a prime number. If a number has only two divisors, then it is a prime number. अशा पद्धतीने आपण इफ देनचा स्टेटमेंट लिहू शकतो. जास्तीत जास्त सराव करा, सहज लिहिता येईल. Okay, now see the next example. Write the converse of each of the following statements. If the sum of measures of angles in a figure is 180 degree, then the figure is a triangle. फक्त उलट करणार. If the given figure is a triangle, then the sum of measures of its angles is 180 degree. या पद्धतीने आपण कॉन्व्हर्स लिहू शकतो. सेकंड, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू एंगल्स इज 90 डिग्री, देन दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ ईच अदर. इफ टू एंगल्स आर complement of each other, then their sum of measures of angles of two angles is 90 degree. Their sum of measures of two angles is 90 degree. किंवा आपण असं लिहू शकतो, then their sum of measures is 90 degree. हे पूर्ण लिहायची गरज नाही. मेजर्स डायरेक्ट हे काढून टाकायची गरज पडणार. मेजर्स इज 90 डिग्री, काही गरज नाही याची, कारण अगोदर त्याचा उल्लेख आलेला आहे. मग सरळ इज 90 डिग्री या पद्धतीने आपल्याला कॉन्व्हर्स लिहिता येतो. अजूनही दोन एक्झाम्पल्स आहेत, बघूया. नाउ सी द रिमेनिंग एक्झाम्पल्स. इफ द करस्पॉन्डिंग एंगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर कॉन्ग्रुएंट, देन द टू लाइन्स आर पॅरलल. मग आपण काय करणार, इफ टू लाइन्स आर पॅरलल, then the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent. हे आपण कॉन्व्हर्समध्ये अगोदर पण बघितलंय. टेस्ट म्हणून याचा वापर होतो. जर आपल्याला इथे थेरम आहे, ऑलरेडी हा थेरम आहे ज्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल थेरम म्हणतो, की ज्याचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व करतो. इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ ए नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन द नंबर इज अ डिव्हिजिबल बाय 3. इफ द नंबर is
divisible by 3 then the sum of the digits of a number is divisible by 3 या पद्धतीने आपण कॉन्व्हर्स लिहू शकतो. Okay, now see the next example. Write the antecedent, that is given part, and the consequent part to be proved in the following statements. If all the sides of a triangle are congruent, then च्या अगोदरचा जेवढा भाग असेल इथपर्यंतचा तो गिवन असतो, त्यालाच आपण म्हणणार antecedent. म्हणजे काय? all sides of a triangle are congruent. हा गिवन पार्ट झाला. आणि देन नंतरचा जो असेल, इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे अशा पद्धतीने आपण अँटीसेडंट आणि कन्सिक्वेंट लिहू शकतो. Okay, now see the next example. The diagonals of a parallelogram bisect each other. अगोदर आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट लिहावं लागेल. इफ देनचं काय येईल कंडिशनल स्टेटमेंट याचं? इफ द गिव्हन quadrilateral is a parallelogram, then its diagonals bisect each other. या पद्धतीने कंडिशनल स्टेटमेंट लिहिल्यानंतर आपल्याला देनच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो अँटीसेडंट आहे. काय? द गिवन quadrilateral is a parallelogram. देनच्या नंतर काय? इट्स डायगोनल्स बायसेक्ट्स इच अदर. इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. या पद्धतीने आपण अँटीसेडंट आणि कन्सिक्वेंट लिहू शकतो. Okay, now see the next example. Draw a labeled figure showing information in each of the following statement and write the antecedent and consequent. आता नेहमी अँटीसेडंट आणि कन्सिक्वेंट दाखवायचं असेल तर इफ देनचं स्टेटमेंट लिहिलं पाहिजे. याचं इफ देन काय असेल? इफ द गिवन टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल then they are similar to each other. जर ते इक्विलॅटरल असतील तर ते सिमिलर असणार आहे. फिगर कशी काढणार आपण? दोन ट्रायंगल काढा की जे इक्विलॅटरल आहेत. हा एक घेतला आपण ABC, बरोबर आहे, आणि दुसरा एक काढला PQR. याच्या या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत आणि याच्या या तीन कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे गिवन मध्ये अँटीसेडंट काय येईल आपला? अँटीसेडंट काय येईल? फिगरवरून सांगू शकतो आपण. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर इक्विलॅटरल. फिगर काढल्यानंतर आपल्याला जे लिहायचं असेल ते फिगरची नावं देऊन आपण घेऊ शकतो. त्यानंतर कन्सिक्वेंट काय येईल त्याचा? कन्सिक्वेंट देन दे आर सिमिलर. म्हणजेच काय? ट्रायंगल ABC सिमिलरचं साईन काढा, ट्रायंगल PQR. या पद्धतीने आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून फिगर काढू शकतो आणि फिगरवरून अँटीसेडंट आणि कन्सिक्वेंट लिहिता येईल. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. Now see the next example.
इफ अँगल्स इन ए लिनियर पेअर आर कॉन्ग्रुअंट देन ईच ऑफ देम इज ऑफ राईट अँगल. म्हणजे दिलेलं काय की लिनियर पेअरमध्ये असणारे अँगल्स कॉन्ग्रुअंट आहे. मग फिगर कशी येईल आता? लिनियर पेअर म्हणजे काय? या पद्धतीने ए बी सी आणि डी, ए बी डी आणि ए बी सी हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे, बरोबर आहे. मग आता आपण दिलेलं काय आपल्यामध्ये अँटीसेडंट काय आपल्याकडे? अँटीसेडंट काय की हे जे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत ते कॉन्ग्रुअंट आहेत. म्हणजे काय? अँगल ए बी डी अँड अँगल ए बी सी आर अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. त्याचबरोबर ते काय आहेत? कॉन्ग्रुअंट आहेत. अँगल ए बी डी इज कॉन्ग्रुअंट अँगल ए बी सी. लिनियर पेअर पण आहेत आणि कॉन्ग्रुअंट पण आहेत. मग कन्सिक्वेंट काय येईल आपला? कन्सिक्वेंट देन दे आर देन ईच ऑफ देम इज राईट अँगल. म्हणजे प्रत्येकाचं मेजरमेंट 90. म्हणजे काय? अँगल ए बी डी इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. या पद्धतीने आपण फिगर काढल्यानंतर सहज लिहिता येतं. लिहून घ्या. पुढचा आणखी एक एक्झाम्पल बघूया. Okay, now see the last example of this problem set. If the altitudes drawn on two sides of a triangle, एक ट्रायंगल दिले आपल्याला ABC ट्रायंगल आहे. याच्या अल्टिट्यूड काढले. अल्टिट्यूड म्हणजे काय? ह्या व्हर्टेक्स पासून अपोजिट साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर हा अल्टिट्यूड आहे AD. आणखी दुसऱ्या एक साईडचा अल्टिट्यूड काढलाय. समजा या साईडचा आपण काढूया. इथून हा परपेंडिक्युलर इकडे टाकलाय BE, इथे परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. देन जर समजा हे अल्टिट्यूड कॉन्ग्रुअंट असतील तर ज्या साईडवर ते अल्टिट्यूड काढलेले आहेत त्या साईड सुद्धा कॉन्ग्रुअंट असतात. फिगरून आपण अँटीसेडंट काय लिहिणार? अँटीसेडंट म्हणजेच गिवन पार्ट काय असणार आहे? इन ट्रायंगल ABC AD परपेंडिक्युलर BC तसेच BE परपेंडिक्युलर AC. आणखी अट काय की ते दोन कॉन्ग्रुअंट आहेत. म्हणजेच सेगमेंट AD इज कॉन्ग्रुअंट सेगमेंट BE हे दिलंय. आणि असं असेल तर त्या दोन साईड सुद्धा कॉन्ग्रुअंट असतात ज्याच्यावरती ते अल्टिट्यूड काढलेले आहेत. म्हणजे आपलं काय असणार आहे? कन्सिक्वेंट काय असेल तर साईड AD कोणत्या याच्यावर काढलाय? BC इज कॉन्ग्रुअंट टू साईड AC. या पद्धतीने आपल्याला गिवन लिहिता येतं आणि टू प्रूफ लिहिता येतं आणि मग याचा आपल्याला प्रूफ लिहिता येतं. पुढच्या काही भागामध्ये तुम्हाला प्रूफ कसं लिहायचं ते समजणार आहे. काही थेरम आपल्याला प्रूफ करायचे असतात. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सेट आपण याच्यात कंप्लीट केला आहे. तुम्हाला माझं टीचिंग जर आवडलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा की ज्यामुळे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळेल. नवीन व्हिडिओ अपलोड झाला की मला लिंक शेअर करण्याची गरज नाही आहे. तर जरूर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.